जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा ऊसाच्या पिकाला मोठा फटका बसलाय। जळगाव जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील ऊस वादळी वाऱ्यामुळे आडवा झालाय। उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मनमाडसह नांदगाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला। शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी अधिकाऱ्यांसोबत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। तुम्ही धीर सोडू नका, सरकार तुमच्या सोबत आहे असं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं। अवकाळी पावसानं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। हजारो हेक्टरवरील ज्वारीचं पीक भुईसपाट झालं। वेचणीला आलेला कापूस भिजला। जिल्ह्यातील शेतकरी हतबल झालाय। नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा धडगाव सारख्या अतिदुर्गम भागाला मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत। कापून ठेवलेली पिकं देखील पावसाच्या तडाख्यात भिजली आहेत। सुकवत घातलेली लाल मिरची भिजली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। बीड जिल्ह्यात मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे बीड बस स्थानकाला तळ्याचं स्वरूप आलं। त्यामुळे प्रवाशांना पाण्यातूनच चालत जाऊन बस पकडावी लागली। ही तारेवरची कसरत दिवसभर प्रवासी करत होता। बस चालकाला देखील या तळ्याचा त्रास झाला। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर बघायला मिळतोय। जिल्ह्यातील कापूस, तूर, हरभरा पिकाचं नुकसान झालं। सोबतच वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला। कापसाची पूर्ण प्रतवारी खराब झाली। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आता या अवकाळी पावसानं अडचणीत आलेला आहे। जळगावात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील कपाशीचं पीक आडवं झालंय। गारपिटीसह झालेल्या पावसाचा कांदा आणि तूर पिकांना फटका बसला। बुलढाण्यात मेघगर्जनेसह वरुणराजानं हजेरी लावली। जिल्ह्यात काही भागात गारांचा पाऊस पडला। सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यात जोरदार पाऊस झाला। गहू, हरभरा, मिरची पिकाचं नुकसान झालं। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळला। त्यामुळे कांदा, द्राक्ष यासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वर्धा जिल्ह्यात सुद्धा ढगाळ वातावरण आहे। काही भागात तुरळक पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे तुरीला फटका बसण्याची शक्यता आहे। कापूस पीक देखील भिजू शकतं। मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये इतकीच आपली मागणी असं भुजबळ म्हणतायत। आपला विरोध मराठा आरक्षणाला नाहीये, त्यामागून होणाऱ्या झुंडगिरीला आहे असं ते म्हणाले। कुणबी नोंदी शोधण्याचं मराठवाड्यातलं काम संपलं असल्यानं आता शिंदे समिती बरखास्त करा अशी मागणी त्यांनी केली। ज्या मागण्या तुम्ही व्यासपीठावर करत आहात त्या मागण्या जर बंद दरवाजाच्या आड केल्या तर बरं होईल, कारण तो तुमचा अधिकार आहे। महाराष्ट्राच्या दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारणात जो गोंधळ सुरू आहे त्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपद आहे। कॅबिनेट मंत्रिमंडळात ते जर बोलले तर बरं होईल असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे आणि भुजबळांमध्ये वाद सुरू आहे। यावर हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली। मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले मिळत असल्यानं भुजबळ यांना प्रश्न पडला असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे असा सल्ला मुश्रीफांनी भुजबळांना दिला। मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून कुणबी दाखले देण्याबाबत त्यांची मतं वेगळी असल्याचं मुश्रीफांनी म्हटलं। मराठा आरक्षणाकरता लढणारे जरांगे पाटील हे त्यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादात सापडलेत। पुण्यातील सभेत बोलताना त्यांनी आरक्षण नसल्यानं मराठा तरुणांना लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय अशी टीका केली होती। त्यांच्या लायकी नसलेल्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांना चांगलंच घेरलंय। यावर जरांगे पाटलांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून मराठवाड्याकरता सोडलेल्या पाण्यानं आता जवळपास 120 किलोमीटर प्रवास केलाय। अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पाणी मराठवाड्यातल्या जनतेची तहान भागवण्याकरता पोहोचतंय। अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून सोडलेलं पाणी पहाटे जायकवाडी धरणात पोहोचण्याची शक्यता आहे। नाशिक नगर जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेलं पाणी आज दाखल होण्यास सुरुवात झाली अशी माहिती जायकवाडीचे शाखा अभियंता यांनी दिली। नाशिक आणि नगरमधील धरणांमधून जायकवाडीत एकूण 8.6 टीएमसी पाणी सोडण्यात आलंय। रविवारी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, कडवा, मुकणे आणि दारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला।
नाशिकच्या गंगापूर आणि दारणा या धरणांमधून सोडलेलं पाणी आता नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे। जायकवाडीच्या दिशेने सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केलंय। नाशिकचा नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने तब्बल 15,000 इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीतून केला जातोय। नांदूर मध्यमेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडल्यानंतर गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केलं। मात्र या परिसरातील पर्यटक आणि नागरिक आपला जीव धोक्यात घालून धरणाच्या समोर असलेल्या पुलावर उभं राहून सेल्फी काढतायत। आदित्य ठाकरे मथुरेच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी अयोध्या, मथुरा, द्वारका ही कोणा एकाची जहागिरी नाही असं म्हटलेलं आहे। कुणी येऊन इथं दर्शन घेऊ शकतं असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय। अप्रत्यक्ष टोला होता। आदित्य ठाकरेंसोबत खासदार प्रियंका चतुर्वेदी सुद्धा होत्या। अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत, तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। बेरोजगार शिक्षकांच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री राणेंच्या निवासस्थानी एक बैठक झाली। मंत्री दीपक केसरकर या बैठकीला उपस्थित होते। यावेळी बेरोजगार शिक्षकांना दिलासा देण्याकरता सरकार निश्चितपणे लवकरच पावलं उचलेल असं आश्वासन केसरकरांनी दिलं। तर आपले मतभेद राजकीय होते, कधीही वैयक्तिक एकमेकांवर टीका केली नाही असं केंद्रीय मंत्री राणे म्हणाले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महत्त्वाच्या रस्त्यांसह अनेक अंतर्गत मार्गांवर खड्ड्यांमुळे जनजीवन विस्कळीत झालं। रस्ते उखडले, अक्षरशः सगळे रस्ते खड्ड्यात गेलेलं चित्र बघायला मिळत आहे। पावसाळ्यानंतर म्हणजेच गणेशोत्सवाच्या दरम्यान या रस्त्याची डागडुजी होईल असं सांगण्यात आलं होतं, पण अजूनही रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे नागरिकांचे हाल होतातच आहेत। भंडारा जिल्ह्यात खरीप धान खरेदीचे निर्देश निर्गमित होण्यापूर्वीच काही केंद्र चालकांनी धान खरेदी केली आहे। अवैधरित्या धान पिकाची साठेबाजी केल्याचं समोर आलंय। अवकाळी पावसामुळे मावळच्या संत तुकाराम साखर कारखान्यातील ऊसतोड कामगारांचे हाल होत आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे 2 दिवस ऊसतोड होणार नसल्यानं ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।